मी सादर करणार आहे कथा जिचं नाव आहे विदेशी मुलं. एका गाव खेड्यात हुकूमत बांधलेलं एक मोठं पण जुनं पडझड झालेलं घर. घराच्या भिंतीत आता त्यातून माणसांसारख्याच कोणाची तरी वाट पाहून सुटली आहे. परंतु आजही घरातून आशेचं समुद्र दरवळतं. कौशल्या घरात एकटीच असते. आजही ती तिच्या मुलाची संधीची वाट पाहते. आजची सकाळ कौशल्यासाठी आज दिवसांनी तिने दळण दळायला घेतलं होतं. 13 वर्षानंतर तिचा मुलगा तिला भेटायला येणार होता. बऱ्याच वर्षांनी जात्याचा आणि ओवीचा आवाज त्या घरात गुंजत होता. पिंपळ पानाचं पत्र माया घरावर येणार, मला न्यायला लाडका अशीच न येणार. अमेरिकेत शिकायला गेलेला मुलगा तिकडे टोपली करून स्टाईल झाला. तिथलीच मुलगी पाहून लग्नही केलं त्याने. कौशल्याला नातूही झाला. कौशल्या नेहमी म्हणे, मायाने तसं फक्त कमालच नाही करतो. मायाने मायाकडे यायला सुट्टीच देत नाही. मायाने खायचले हुशार काढली आहे त्याची सुट्टी देण्यात. त्या दारावर आवाज येतो. ती आवाजाच्या दिशेला धावत जाते. तिला मुलगा आलाय यावर विश्वासच बसत नाही. संधी समोर मोबाईल दिसतो. किती खराब झालं असं पुरा. तिथं खायला मिळत नसेल ना गं. अगं आई, आता आलोय ना मी तुझ्याकडे. तुझ्या हाताने खाऊ घाल का मला. बघ तुला माया हातचं घरीच आवडते ना. तुझ्यासाठी मस्त घरी करते. कौशल्याला आता नवा कुलूप आला होता. इतक्यात संधी म्हणाला, आता आपण लांब नाही राहायचं. मी तुला कायमचा घेऊन जायला आलोय. तुझ्या सांगत हा मग काय. अगं तुझं लाडका नातू यायची म्हटल्यावर उड्या मारू लागलाय. तुझी सुद्धा म्हणत होता, आई आल्यावर तुमचं नावच चांगलं आहे ना. या ऐकताच कौशल्या रडत रडत हसत होती. तेवढ्यात तिचं लक्ष माझ्या घराकडे गेलं. पोरा तूच तिकडं जायचं. तर आपलं घर, शेती, जनावर त्यांचं काय. आपण इथलं सगळं विकून टाकायचं आणि मस्त अमेरिकेत जायचं. तिथे तू फक्त आराम करायचा. तुला माझ्यासोबत राहायचं नाही का. संधीच्या आवाजात कौशल्याला प्रेम आणि काळजी जाणवत होती. आणि तिलाही आई म्हणाली, काय होत तुझ्यासोबत आयुष्य जगता येईल याच आशेवर तू तुझी निवड होती. संदीपने आईला लवकर सामान बांधायला सांगितलं. आता लगेच असं कौशल्याने विचारलं सुद्धा. पण सुट्टी नसल्यामुळे आता इथून स्टेशनवरून मुंबई आणि मग तिथून अमेरिका. कौशल्याने आता सगळं घेऊन जायचं सामान गोळा होतं. अमेरिकेत काही असेल नसेल म्हणून तिचं ती सामान गाठोड्यात बांधून घेतली. शेजाऱ्यांना लक्ष द्यायला सांगायला लागले. पण तेव्हा आपण हे घर घेतलं तिच्या लक्षात. आई, अगं काहीच नाही आता आपल्या इथे. जे काही होतं ते तुला बांधून ठेवायला सांगितलं. उचल ते आणि चल बरं पटकन. आपली गाडी चुकायला नको. सिटीतले बाहेर एक रिक्षा बोलायला